जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी समजली जाणारी आणि शेतकऱ्यांची एक आवडती अशी योजना म्हणजे सोलर योजना, ज्या योजनेला आता मोठ्या प्रमाणात गती मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये विविध प्रकारचे सोलर प्रकल्प राबवले जात आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला सोलर योजना, पीएम सूर्यघर योजना, मॉडेल सोलर विलेज अशा वेगवेगळ्या सोलरच्या प्रकल्पाची कामं सुरू आहेत। आणि या सोलर प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी आणि या कामाला गती देत असतानाच याच्या अंतर्गत होणाऱ्या कामाची गुणवत्ता राखण्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अशी उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची अशी आढावा बैठक पार पडलेली आहे। ज्या बैठकीला राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे सोय सचिव श्रीकर परदेशी, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या विभागाचे वरिष्ठ अधिकारी आबा शुक्ला, याचप्रमाणे लोकेश चंद्रा अशा या महत्त्वाच्या अशा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। या योजनांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आलेला आहे। याचप्रमाणे या प्रकल्पाच्या अंतर्गत होणारी कामं ही गती देत असतानाच गुणवत्तापूर्वक व्हावीत अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत तक्रारी सुद्धा शासनाला प्राप्त होत आहेत। मित्रांनो, याचबरोबर या विभागाचे संचालक लोकेश चंद्रा यांच्या माध्यमातून एक या योजनेबद्दलची महत्त्वाची अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये या वर्षामध्ये निवडणुकाचा कालावधी असेल, आचारसंहिता असेल, या सर्व बाबी होत असताना सुद्धा 1,58,000 पंपाचं स्थापना इन्स्टॉलेशन करण्यात आलेले, जे पूर्ण देशात एक रेकॉर्ड आहे। आणि याचबरोबर आता या योजनेमध्ये आणखीन गती देत असताना प्रतिदिवस सरासरी 844 पंप हे लावले जात आहेत। आणि याच योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लागलेले 1.5 लाख पंप आणि याच्या व्यतिरिक्त 9 लाख पंप असे 10.5 लाख पंप हे स्थापित केले जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये रोज 844 पंप म्हणजे हे एक येणाऱ्या काळामध्ये अतिशय मोठं रेकॉर्ड असू शकतं। आणि अशा पद्धतीने जर या योजनेची अंमलबजावणी केली गेली तर येत्या वर्ष ते 2 वर्षामध्ये या योजनेच्या अंतर्गत प्रतीक्षेत असलेले सर्व शेतकरी हे सोलर पंप योजनेचे लाभार्थी म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि अशा प्रकारच्या योजनेला गती देण्यासाठी आज एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। आणि याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत कामांना गुणवत्ता सुद्धा राखावी अशा प्रकारचे निर्देश याच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, या योजनेच्या संदर्भातील वेळोवेळी जे काही अपडेट असेल ते अपडेट आपण घेत आहोत आणि आजचं देखील हे एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला जर याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न वगैरे असतील किंवा याच्या संदर्भातील माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।